आपण इकडेच गाडी आणली होती. मी म्हणलं गाडी आमच्या हरिजन वस्ती सगळं माळ परिस्थिती. तिकडे घेऊन मी रतन डोंडराम डोंडे. हे आमच्या वाऱ्यानं सगळे पावसाळी पावसानं सगळे भिजून गेलेलं आहे. गहू ज्वारी सगळं भिजून गेलेलं आहे. काय काय नुकसान झालं? टीव्ही फ्रीज कूलर हे भिजलं सगळं. ज्वारी नुकसान झाले, नुकसान झालेले आहे. भरपाई भेटावी. मी राघू देडे डिगो देशमुख. शेजारी नाही, अतिवृष्टीमुळं गारामुळं असं झालंय की आता आम्हाला तुरंत जेवायचं कुठं करायचं आणि काय करायचं ही आमच्या पुढे बिकट प्रश्न निर्माण झाले. एकतर पावसाळ्या गणित पाणी यावं काही तुम्ही बघितलंच आहो. आम्ही राहायचं कुठं, खायचं काय, आल्या वर्षी असंच आहे. काय बोलावं, काय करावं, काय सूचना झाल्या आता ह्याच्या पुढे. लेकर बारकाले घरी, आम्ही कामाला गेलेले. 2 दिवस लाईट येत 2 दिवस तर लाईट येणार नाही. काय काय नुकसान झाले? नुकसान म्हणजे आता ज्वारी भिजली, कोपांचे गहू आणले होते ते बी भिजले, तांदूळ. आता दुकानला जर जायचं म्हणलं तर लाईट नाही, काय आणावं काय ठेवावं काहीच नाही जवळ. का लेकर ही बघा कसे चिमुकले बघायला तोंडाकडे, काय बोलावं. उडवली. ह्यांच्याकडे बघून माझ्या डोळ्याला पाणी आलं. तर काय बोलावं सांगा. मी जर राहिलं तर हे लेकर तर पुन्हा कशी धीर धरतील. शासनाने ह्याची दखल घ्यावी लागते तुम्हाला सांगतो. तुम्हीच मायबाप जनता होता, तुमच्यापासूनच आमचं काय व्हायचं ते होणार आहे. नुकसान भरपाई भेटली पाहिजे. नुकसान भरपाई तो आता जे आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे. हे काय सांगायची गोष्ट आहे काय, काय आहे जपून ठेवायची गोष्ट आहे. माझं नाव प्रणाली प्रेमनाथ लोखंडे आहे. आज पाऊस होता लय मोठा. घरात ज्वारी डाळ गहू समजा भिजलेले आहे. मम्मीच्या पाठीत दगड पडला, आतरून समजा भिजलेले आहे. समजा घरात पाणी कपडे ते समजा भिजले, भांडे समजा फुटले, टीव्हीवर पाणी समजा भिजलेले आहे. माझे आई वडील मुख्य आहेत. माझे आई वडील मुख्य आहेत. आम्ही गरीब आहोत. आमचं ज्वारी गहू डाळ समजा भिजलेले आहे. ज्वारी गहू तांदूळ समजा भिजलेले आहे. शासनाकडून आम्हाला काहीतरी सरकारकडून आम्हाला मदत भेटावं.